हॅलो नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपली या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, मी हे पूर्ण नवरीचे ब्लाऊज तयार झालेले आहेत। आपली ही ऑर्डर पूर्ण कंप्लीट वगैरे झालेली आहे। पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि डिझाईन वगैरे दाखवणार आहे। त्यानंतर फिनिशिंग दाखवणार आहे, ब्लाऊज कशा पद्धतीचे असतात नवरीचे आणि ब्लाऊजमध्ये डिझाईन आपण कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई नवरीच्या ब्लाऊजची शिलाई वगैरे किती घेते, तर जशी डिझाईन असेल तशी शिलाई असते। तर मग कोणत्या डिझाईनची किती शिलाई घेतली तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे ब्लाऊज शिवायला आले तर तुम्हाला काय आयडिया करायला पाहिजेत, आता ट्रेंडिंगमध्ये काय चालू आहे सध्या, हे सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि तुम्हाला सुद्धा समजतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे, पण आता आपण डिझाईन बघूया। तर बघा, सगळ्यात अगोदर हा हळदीचा ब्लाऊज आहे। फ्रंट साईडने हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे। आता प्रत्येक जास्तीत जास्त आता नवीन नवरी वगैरे असतात तर ते सगळे आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला सांगतात, कारण आता ट्रेंड पण चाललेला आहे आणि जास्त ब्राईडचे प्रिन्स कट ब्लाऊजच असतात। तर बघा, अशा पद्धतीचा हा पूर्ण हळदीचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि ह्या बॅक नेकला हे अशा पद्धतीचं वर्क होतं। तर आता हे पूर्ण जे आरी वर्क आहे ते वर्क आपल्याला रेडीमेड वर्क आलेलं होतं या ब्लाऊजमध्ये। पूर्ण जे हाताचं पण आहे, बाहीचं तर ते पण आलेलं होतं, बॅक नेकच्या गळ्याचं आलेलं होतं आणि फ्रंटचं सुद्धा आलेलं होतं, म्हणजे पूर्ण रेडीमेड वर्क होतं। फक्त आपल्याला फिनिशिंग देऊन प्रॉपर आपल्याला याचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं, तर ते आपण पूर्ण रेडी करून घेतलेला आहे हा ब्लाऊज। तर खूप सुंदर असा स्टिच झालेला आहे आणि खूप मस्त फिनिशिंगमध्ये हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे। तर कोणती पण गोष्ट कशी की आपण प्रॉपर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज व्यवस्थित शिवला गेलेला असेल तर तो ब्राईडला सुंदर आणि छान बसतो आणि दिसायलाही त्या ब्लाऊजचं लुक अगदी सुंदर येतं। आणि ते कसं होतं, जर ब्लाऊज छान दिसायला असेल तर साडी तुमची कमी जरी प्राईसची असेल तरी सुद्धा ती साडी खूप सुंदर दिसते। तर प्रत्येक वेळी ब्लाऊज कसा छान करता येईल त्याचा विचार आपण नेहमी करायचा। तर अशा पद्धतीने विचार करूनच मी ब्लाऊज शिवत असते। तर चला, हा हळदीचा ब्लाऊज झाला। आता आपण दुसरा ब्लाऊज घेऊया। तर बघा, हा एक आपला घागऱ्यावरचा ब्लाऊज म्हणजे ब्राईडचा। तर हा ब्राईडचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे। सप्तपदी नाही, पण ज्यावेळेस मंगलाष्टिका वगैरे पडतात त्यावेळेस सगळ्याच ब्राईड घागरा आता घालतात, आता जास्त ट्रेंड चाललेला आहे। तर आता हे घागऱ्यावरचा ब्लाऊज, ह्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला असेल किंवा येईल ह्या व्हिडिओच्या अगोदर किंवा नंतर असं काही। तर हा खूप सुंदर असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। आता कोणताही ब्लाऊज डिझायनर असेल तर आता ही पण पूर्ण रेडीमेड डिझाईन आलेली होती। तर हे डिझाईन असेल तर मग काय होतं की प्रत्येक वेळी डिझाईन आपल्या मापाचं येत नाही, म्हणजे जी मापाचं ब्राईड असते, म्हणजे नवरी ज्या मापाची असते, म्हणतात तिची साईज होती 30 साईज, तर 30 साईजचं काही हे डिझाईन आलेलं नव्हतं। तर मग आता हे डिझाईनमध्ये तिच्या साईजनुसार ही डिझाईन बसून आपल्याला ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं। तर हे अशा पद्धतीने केले त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे। या ब्लाऊजचा व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण येईल डिटेलमध्ये, तो पण तुम्ही बघा। तर हे अशा पद्धतीचा पूर्ण ब्लाऊज आहे। हे आहे फ्रंट साईड पॅक आहे, ह्याच्यामध्ये कप्स घातलेले आहेत। तर बघा, ह्या अशा पद्धतीचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि ह्याच्यामध्ये कप्स पण घातलेले आहेत आणि हा बॅकने ओपन आहे। ओके, बॅकने ह्याला हुक लावलेले आहेत, फ्रंटने ह्याला पूर्ण पॅक केलेला आहे। तर बघा, ह्या अशा पद्धतीचे कप्स घातलेले आहेत या आतमध्ये। तर मी तुम्हाला दाखवते बघा, हे कप्स घातलेले आहेत। आता एक साईजनुसार कप्स कसे घालायचे काही सगळं प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। फक्त तुम्हाला शिवायचं होतं आणि हे फुल साईज म्हणजे खूप मोठी साईज होती हे डिझाईनची। तर मी पूर्ण याच्यामध्ये 30 साईजमध्ये बसून हा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलेला आहे। बॅकने हुक केलेला आहे, हुक लावण्यासाठी छान असे हुक बनवलेले आहेत आणि बॅकने सुद्धा हे अशा पद्धतीचा छान असा हे गळा आपण जे गळा होता पहिला रेडीमेड त्याच गळ्यानुसार आपण ह्याचं पूर्ण हे केलेलं आहे। बघा, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। तर आता हा ब्लाऊज आहे ना, तो वेलवेटचा आहे।
आता हा वेलवेट असा आहे की जो आपला नॉर्मल ब्लाऊज पीस असतो वेलवेटचा त्यापेक्षा ही वेलवेट जास्त क्वालिटीचं चांगला आहे. आणि हा वेलवेट ब्लाऊज आहे ना खूप जास्त जाड वेलवेट आहे. त्यानुसार ह्याच्यामध्ये पूर्ण थ्रेड वर्क एम्ब्रॉयडरी वर्कचं काम आहे, गोल्डनचं कलरचं. परत ह्याच्यामध्ये स्टोन पण आहेत. तर हे फिटिंग लेवलचे स्टोन वगैरे काढणं हे करणं ह्या ब्लाऊजला खूप जास्त वेळ लागतो शिवण्यासाठी. तर हे पूर्ण ब्लाऊज कसं शिवायचं काय शिवायचं ते तर व्हिडिओ आहेच, पण ह्याची शिलाई वगैरे मी किती घेतलेली आहे ते तुम्हाला सांगते. तर पूर्ण ह्याची मी 550 रुपये शिलाई घेतलेली आहे. आता ह्याची शिलाई खूप जास्त असते, बाहेर तर खूप जास्त सांगतात, पण आमच्या इथं थोडी कमीच आहे. त्याच्यामुळे मी याची शिलाई 500 रुपये घेतलेली आहे. कप्स वगैरे टाकून सगळ्या गोष्टी मी सगळं सामान वगैरे वापरून फक्त त्यांनी ब्लाऊज पीस दिलेलं होतं त्यानुसार मी हे ब्लाऊज स्टिच करून दिलेलं आहे. बाकी सगळं सामान अस्तर कप वगैरे सगळं वापरून. तर ह्या ब्लाऊजची तेवढी घेतलेली आहे तुम्हाला मी सांगते. तर ह्या अगोदर हळदीचा ब्लाऊज दाखवला होता ना, तर त्याची मी इथं 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. कारण हे पूर्ण आरीवर्कचं ब्लाऊज होता. आरीवर्क ब्लाऊज शिवायचं म्हटल्यावर खूप कठीण असतं, हे तर आपल्या टेलर मैत्रिणीला माहितीच आहे. ते अगदी फिनिशिंगमध्ये प्रॉपर व्यवस्थित सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित शिवावं लागतं. ठीक आहे, आता हे 2 ब्लाऊज झाले. आता हा आहे तिसरा ब्लाऊज. तर हा आहे साखरपुड्याचा ब्लाऊज. तर ह्या साखरपुड्याचा ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर अशी मी डिझाईन केलेली आहे. ह्याला फ्रंटनी सुद्धा प्रिन्स कट आहे, ह्याला कप वगैरे काही नाही टाकले, सिंपल आहे. आणि फ्रंटनी प्रिन्स कट आणि ह्याच्यामध्ये हे बोटनेक आहे. आता हे बॅकने बोटनेक आहे. फ्रंटनी ह्याचा गळा पुढचा डीपनेक केलेला आहे आणि बॅकचा हे बोटनेक आहे. तर हे असं सुद्धा ब्लाऊज शिवता येतं. तर बघा अशा पद्धतीने फ्रंटनी आपण डीपनेक ठेवू शकतो आणि बॅकनी मध्ये बोटनेक ठेवू शकतो. ओके, तर बघा आता हे जे बाहीचे काठ होते ते उरले होते, तर त्याच्यामध्ये मी ही अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे. तो थोडासा पॅच मी इथं लावलेला आहे काठाचा आणि सुंदर अशी ही डिझाईन मी बनवलेली आहे. आणि त्याला थोडेसे लटकन्स वगैरे हे बनवून घेतलेले आहेत. बनवून म्हणजे मी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. तर हे प्रॉपर पूर्ण डिझाईन कशा पद्धतीने बनवायचा त्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी मी टाकलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर बघा. तर ह्याची पफ बाही आहे, बाहीला थोडासा खांद्यावरती फुगा असतो. तर बघा, आणि त्यानंतर ह्या बाहीला अशा पद्धतीची ही लटकन लेस लावली. तर ही लटकन लेस आहे ना, आता मी जास्त ह्याच्यावरती फ्लिपकार्टवरती लटकनच्या भरपूर सारे वेगवेगळ्या लेस आहेत, तर तिथूनच मी ऑर्डर केलेले आहेत. जर तुम्हाला करायचे असेल तर मी त्याची लिंक सुद्धा बॉक्समध्ये खाली कमेंटमध्ये देते. तर बघा, तर प्रोडक्ट प्रत्येक मी जे काही वापरते ते प्रोडक्ट मी टॅग केलेलं असतं, तुम्ही नक्की बघत जा व्हिडिओच्या खाली. तर बघा, आता ही पूर्ण ही अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर ह्याला पूर्ण फिनिशिंगमध्ये छान असं बोटनेक ब्लाऊज कसं शिवायचं, कटिंग बोटनेक ब्लाऊजची डिझाईन वगैरे कशी बनवायची, तर ते सगळ्या व्हिडिओ असल्या आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही बघा. आणि ही सुंदर अशी डिझाईन साखरपुड्याच्या ब्लाऊजवरती केलेली आहे मी. तर तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा मला. आणि हे जे लटकन्स आहेत ना ते अगोदर कच्च्या दोऱ्यामध्ये येतात, तर आपल्याला व्यवस्थित ते दोऱ्यामध्ये पॅक वगैरे करून घ्यायचे असतात. आणि जे हे असे स्टोन असतात ना, तर हे स्टोन सुद्धा काढायचे आपल्याला पूर्ण फिटिंगमध्ये, त्यांच्या फिटिंगमध्ये हे ब्लाऊज आपल्याला शिवायचं असतं. तर ह्याची सुद्धा पण त्याची नॉर्मल शिलाई असते त्याच्यापेक्षा जास्त, कारण हा आहे बोटनेक ब्लाऊज, प्लस त्यामध्ये डिझाईन आहे, प्लस त्यामध्ये लटकन लेस वगैरे सामान वगैरे असतं, हे सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. त्यानंतर परत हे लटकनची लेस पण मीच वापरलेली आहे. आणि त्यानंतर हे स्टोनचा ब्लाऊज होता, परत डिझाईन होती. आणि तर हे सगळ्या गोष्टी ॲड करून मी याची शिलाई घेतलेली आहे आणि इथं लिहून ठेवलंय त्याचं पूर्ण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. तर ह्याची मी 560 रुपये शिलाई घेणार आहे. तर अजून मी ब्लाऊज नेले नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगते, पण घेतली आहे. तर चला आता मी तुम्हाला पुढचा ब्लाऊज दाखवते. तर हा आहे सप्तपदीचा ब्लाऊज. तर आता सप्तपदीचा ब्लाऊज म्हणजे खूप स्पेशल ब्लाऊज असतो. तर आता हे बघा अशा पद्धतीचं पूर्ण ह्याचं डिझाईन केलेलं आहे. तर ह्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला येईल, ह्याचं कटिंग स्टिचिंग हे आरी वर्क वगैरे कसं केलेलं आहे, मी याचं डिझाईन वगैरे कसं केलेलं आहे, याचा पूर्ण सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला येईल. जेणेकरून तुम्हाला जरी बनवायचं असेल तर अगदी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तिथं पाहून तुम्ही बनवू शकता. तर हे अशा पद्धतीने अगोदर इथं नवरदेवाचं नाव, नंतर मग खाली ची नवरी असं टाकलेलं आहे. म्हणजे नवरदेवाचं नाव आहे हितेश, तर हितेशची नवरी. तर अशा पद्धतीने हे नेटवर्क आरी वर्क बनवून
हेचं पूर्ण म्हणजे पूर्ण हँडवर्क आहे हे, म्हणजे मी पूर्ण हाताने बनवलेलं वर्क आहे. आणि नेटवरती टाकून हे नेट वगैरे कसं गळ्याला अटॅच करायचं ते पूर्ण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि खूप सुंदर अशी मी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, हे जे आरी वर्क आहे, हे जे बाहीचं वर्क आहे वरचं, तर ते वर्क होतं ना, तर ते वर्क रेडीमेड आलेलं होतं, पण तिला ते तसं ब्लाऊज शिवायचं नव्हतं, म्हणजे काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि आता हे असं नेट टाकून, नेटवरती नाव वगैरे टाकून खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे सप्तपदीच्या ब्लाऊजवरचं. कोणत्या पण नवरीला बघा तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज स्टिच केलेलं असतं. तर त्याच्यामुळं ते तिला पण असं हवं होतं. तर मग ती म्हटली काय करावं आता, बोटनेक तर डिझाईन आपण हाताने नाही केलेली, ही रेडीमेड डिझाईन आलेली होती, वर्क वगैरे हे गळ्याचं असं डीपनेकमध्ये आलेलं होतं. तर ते मग त्याला बोटनेक करून नाव वगैरे कसं टाकायचं, तर थोडंसं मी आयडिया करून ही अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे. त्याला नेट वगैरे लावलेला आहे, नेटवरती नाव वगैरे टाकलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी मी इथं प्रॉपर करून तिला दिलेल्या आहेत ह्या ब्लाऊजमध्ये. तर आता ह्या बाहीच्या डिझाईनमध्ये सुद्धा ही एवढी डिझाईन इथपर्यंत ही आलेली होती, इथं बॉटमपर्यंत. तर हे लटकन नव्हते आलेले. तर मग हे लटकन मग ती म्हणजे नॉर्मल लेस छान नाही दिसायची, तर हे लटकन मी पूर्ण माझ्या हाताने बनवलेले आहेत. तर हे कशा पद्धतीने बनवलेले आहेत, ह्याला कशी बनवायची, हे पूर्ण आरीवर्क हँडवर्कमध्ये येतात हे लटकन. तर हे पूर्ण हे म्हणजे हाताने मी बनवून घेतलेले आहेत, म्हणजे बनवलेले आहेत. त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ कसे बनवायचे काय, हे सगळा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये ह्याचा सुद्धा सेपरेट येईल. तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा, किंवा टाकलेला असेल तुम्ही एकदा चेक करा. तर बघा अशा पद्धतीने हे सुंदर असे लटकन वगैरे दिसतात, तर खूप सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने हे बनवलेले आहेत. आणि याला बनवायला खूप जास्त वेळ लागतो. आता सगळ्यात जास्त वेळ म्हणजे ब्राईडच्या ब्लाऊजचा कोणत्या लागतो, तर सप्तपदीच्या ब्लाऊजला खूप जास्त वेळ लागतो, कारण त्याला खूप जास्त डिझाईन असते, आरीवर्क असतं, लटकन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर डोक्यामध्ये घेऊन आपल्याला कराव्या लागतात. परत आरीवर्क म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वेळ जास्त लागतो. परत ते स्टिच करायचं म्हटलं की त्याचं फिनिशिंग वगैरे एकदम छान पद्धतीने यायला पाहिजे, तो ब्लाऊजही दिसायला सुंदर दिसला पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या डोक्यामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवूनच हे ब्लाऊज पूर्ण रेडी करावा लागतो, जेणेकरून जे काही ते नवरीची सप्तपदी असते ते दिसायलाही ब्लाऊज छान दिसलं तर तिची सप्तपदी मला वाटतं खूप छान होईल. कारण ब्लाऊजचं नेट वगैरे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आपण शिवून दिला तर लुक सुद्धा नऊवारीवरती छान दिसतो. आता नऊवारी आपण किती जरी छान शिवली तर त्याच्यावरचा ब्लाऊजही तितकाच छान असावा, म्हणून त्यांचा लुक ही छान दिसतो. तर ह्या अशा पद्धतीचा ब्लाऊज मी इथं स्टिच केलेला आहे. तर तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर बनवायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा. तर खूप सुंदर दिसतंय, कारण हे बाहीला जे इतकं वर्क होतं ना ते खूप सुंदर होतं या अगोदरचं वर्क. पण ह्याला लटकन नव्हते म्हणून जास्त काही ह्याला शोभा येत नव्हती, म्हणजे होतं ठीक आहे खूप छान दिसत होतं, पण जे लटकन वगैरे मी बनवले त्याचा अजून जास्त छान दिसायला लागलेला आहे. तर चला, हा एक ब्लाऊज आहे. तर आता ह्या ब्लाऊजला खूप वेळ लागलेला आहे, खूप सामान पण लागलेला आहे, खर्चही जास्त आलेला आहे. हे लटकन नुसते लटकन बनवायचे म्हटलं आरीवर्क वाल्याकडून, तर हे लटकन बनवण्यासाठी ते त्यांचं सामान वगैरे वापरून 500 रुपये घेतात, म्हणजे मेहनत वगैरे पूर्ण. तर मी इथं याचे 350 रुपये घेतलेले आहेत. आणि प्लस नेट टाकून नेटवरती आरीवर्क वगैरे सगळे हे बनवून दिलेलं आहे. परत बोटनेक ब्लाऊज आहे, त्या ब्लाऊजची शिलाई हे सगळं मी सगळं हे तयार करून दिलेलं आहे. 1030 रुपये ह्याची शिलाई झालेली आहे. तर मी ह्याचे जास्त होतात पण मी कमी थोडंसं केलं त्यामध्ये, आणि 1030 रुपये मी ह्याची शिलाई घेणार आहे. तर ह्याला खूप जास्त वेळ लागलेला आहे, कारण हे आरीवर्क असल्यामुळं खूप जास्त वेळ लागतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला हाताने व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करावे लागतात, कारण हे आरीवर्क म्हटलं की चिटकवायचं, परत त्याला धाग्याने शिवायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतात. आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आला तरच ब्लाऊज छान दिसतो. तर बघा आता हे झाले हे लग्नाचे 4 ब्लाऊज, जसं की अगोदर साखरपुडा, त्यानंतर हळद, त्यानंतर मंगलाष्टका लग्न म्हणजे घागऱ्यावरचा ब्लाऊज, आणि त्यानंतर हे सप्तपदीचा. तर हे लग्नाचे आणि साखरपुड्याचे हे सगळे मिळून हे 4 ब्लाऊज होते. आणि त्याच्या अगोदरचा पण एक ब्लाऊज मी स्टिच करून दिलेला आहे तिच्या सुपारीचा. तर तो सुद्धा ब्लाऊज तिला खूप छान बसलेला होता, डिझाईन वगैरे पण मस्त होतं त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज, तो म्हणजे हे डेली यूजचा, तर सिंपल साडीवरचा आहे.
तर याचा बॅकनेक सिम्पल राऊंडमध्ये केलेला आहे, गोल राऊंडमध्ये, आणि नॉट आणि लेस बसवलेली आहे आणि अशी फुगाबाई केलेली आहे. तर ती खूप अशी पातळ आहे, म्हणजे खूप कमी साईज आहे तिची, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने सिम्पल केलेलं आहे. तर बघा, ह्या अशा पद्धतीने ब्लाऊज ती हे सिम्पल शिवलेलं आहे. तर अजून तिचे डेली यूजचे ब्लाऊज येणार आहेत, पण हे लग्नाचे ब्लाऊज अगोदर मला द्यायचे होते. तर एवढे हे सगळे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत. तर तुम्हाला मी शिलाई किती घेतली ब्लाऊजची, प्लस ह्यामध्ये काय काय मी बदल केलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जरी तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं पण उत्तर नक्की देईन. आणि तुम्हाला ब्लाऊज कसे वाटले हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मैत्रिणी, आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा, टेलर मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून वेगवेगळ्या डिझाईन त्यांना बनवण्यासाठी मदत होईल. आणि आपण नवरीचे ब्लाऊज कशा पद्धतीने शिवले पाहिजे याच्या सुद्धा आयडिया आपल्याला येतील. तर पाहू शकता तुम्ही प्रॉपर फिनिशिंग फिटिंग किती मस्त आलेला आहे. हा आहे साखरपुड्याचा सगळ्यात अगोदरचा दाखवलेला ब्लाऊज. तर पाहू शकता तुम्ही, ब्राईडला मी घालायला फिटिंग वगैरे बघण्यासाठी बोलवलेलं होतं. तर पाहू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये आहे. हा आहे दुसरा हळदीचा ब्लाऊज. तर हा सुद्धा तुम्ही बघू शकता, आपण आरीवर्क रेडीमेड आलेलं होतं तरीसुद्धा इतका फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. कारण मोठ्या मापाचा आरीवर्क येतं, तर मग आपल्याला ते छोट्या मापाचा आरीवर्क बनवून, म्हणजे ब्लाऊज पूर्ण मापामध्ये कट करून स्टिच करावा लागतो, आणि तो पण फिनिशिंगमध्ये आला पाहिजे, फिटिंगमध्ये बसला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच करायचा, जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसेल. हा डीपनेक ब्लाऊज होता, खूप छान दिसत होता. तर हा आहे लग्नातल्या घागऱ्यावरचा ब्लाऊज. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंग फिटिंग सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. तर ह्याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर खूप सुंदर फिटिंग फिनिशिंगमध्ये ह्याला कप्स वगैरे टाकलेले आहेत. 30 साईजचं माप आहे ब्राईडचं, म्हणजे नवरीचं. तर त्या मापानुसार त्याचे कप्स टाकलेले, त्याच मापानुसार पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बॅक नेक हुक आहेत आणि फ्रंट पॅक आहे. तर पाहू शकता तुम्ही, पूर्ण प्रॉपर डिझाईनमध्ये हा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर हा आहे सप्तपदीचा ब्लाऊज. तर किती सुंदर फिनिशिंग फिटिंग सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. खूप छान होता हा सुद्धा ब्लाऊज, खूपच सुंदर फिनिशिंगमध्ये झालेला आहे. ह्याला आरीवर्क सुद्धा लटकन पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. आणि थोडासा हे ब्लाऊज थोडा लूज ठेवलेला आहे, नॉर्मल आहे, बाकी सगळा फिटिंगमध्ये खूप छान पद्धतीने बसलेला आहे. ती म्हटली की 1 महिनाभर लग्न बाकी आहे, तर आपण नंतर अजून थोडं त्याला फिटिंग करू शकतो. तर पाहू शकता ही तेजची नवरी किती छान असा आरीवर्क केलेला आहे. हा आहे शेवटचा ब्लाऊज डेली यूजचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब.